राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अर्थसंकल्प सादर केला आणि त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची त्यांनी घोषणा केली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार नारायण कुचे आहेत। अधिवेशन सुरू आहे। काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे कर्जमाफीची, मात्र विरोधकांकडून त्यावरती टीका करण्यात येते। राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो काल अर्थसंकल्प मांडला तो 2047 मध्ये महाराष्ट्र कसा राहील हे पहिलं प्रश्न नजरेसमोर ठेवून। दुसरा प्रश्न माझा ताबा ट्रस्ट करणारा शेतकरी बांधव आहे। शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करून 2 लाखापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी आणि जे रेग्युलर कर्ज भरतंय त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन पण देण्याचा निर्णय सरकारने घेतला। विरोधीवाल्याला बोलण्यासारखं खूप काही नाही आहे। त्यांनी काय केलं हा पहिला प्रश्न असतो। तुम्ही विचार करा, या राज्यामध्ये जेव्हापासून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला तो सर्वसामान्य लोक नजरेसमोर ठेवून मांडण्याचं काम केलं, म्हणून सरकारचं मी अभिनंदन करतो। विरोधीवाले काय बोलते लोकांनी त्यांना मतामध्ये खूप उत्तर दिलेलं आहे। पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, फक्त गाजर दाखवण्याचं काम केलंय असं खासदार कल्याण काळे यांनी काल म्हटलेलं आहे। त्यामुळं आज निवडणुकीच्या पूर्वी सरकारने सरसकट कर्जमाफी देऊ असं म्हटलेलं होतं, मात्र आता 2 लाखाची मर्यादा का घातली आणि अदानी अंबानी यांना मर्यादा नाही आणि शेतकऱ्यांनाच का मर्यादा सुद्धा खासदार कल्याण काळे म्हणतात। कल्याण काळे खासदार झाले, त्यांनी जिल्ह्यासाठी किती निधी आणला आणि कधी त्यांनी काय एखादं आंदोलन केलं का एवढं जरा विचारा त्यांना। तुमचा काय सल्ला आहे खासदार काळे? खासदार कल्याण काळेंनी जरा रोडवर यावं, आपण जरा विरोधी पक्षाची भूमिका दाखवा। टीव्हीवर बोलून सोडून थोडी होतंय। त्यांनी काय केलं? एक डीपीटीसीतलं 100 रुपये तरी वाटलेत तुम्हाला? जालन्यासाठी काय केलं? त्यांच्यामुळे माझा जालना जिल्हा 10 वर्ष पाठीमागे गेला। म्हणजे तुमचं आव्हान आहे त्यांना थेट? काही आव्हान आहे माझं। कधीतरी त्यांनी विचार करावा की कल्याण काळेंनी आजपर्यंत काय काम केलं हे दाखवा। 2 वर्ष होती ना आता मे मध्ये काय केलं दाखवा मला। एखादा खासदार फंड दाखवा, बाकी तर सोडून द्या। अरे सरकारचा खूप विश्वास आहे, सरकारवर जनतेचा विश्वास आहे, म्हणून आज आम्हीच्या सारखे सर्वसामान्य कुटुंबातले तिसऱ्यांदा आता तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अशी शिबिर ते राज्यभर चालू आहे। ही चांगले सरकारच्या लोक बाजून आहे, म्हणून कल्याण काळेंनी स्वतःचं पाहावं अशी माझी विनंती। आमदार रोहित पवार सातत्यानं आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। अजितदादांच्या विमान अपघातावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत, त्याची चौकशी चालू आहे। रोहित दादा पवार स्वतःला नेता व्हायचंय, त्याच्यामुळे सहानुभूती घेण्याचा प्रयत्न ते करू लागले। केवळ सहानुभूती घेण्याचा प्रयत्न, बाकी काय? तर नक्कीच आपण पाहतो की हे होते आमदार नारायण कुचे। रोहित पवारांकडून केवळ सहानुभूती घेण्याचा प्रयत्न असल्याची टीका जी आहे ती आमदार नारायण कुचे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती केलेली आहे। रामनाथ डाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।